भक्तिशास्त्र आणि अध्यात्मशास्त्राचा असा काही गोंधळ करतो की जेव्हा देवाला नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हा म्हणतो देव कुठे खातो. ऐका बरं का, जेव्हा देवाला नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हा म्हणतो की देव कुठे खातो, आणि जेव्हा देवानं आपल्याला काही दिलं नाही तेव्हा मात्र देवाच्या नावानं बोटं मोडतो. यांना द्यायला नको, याला कर, मी 11 माळ करतो रोज, मी 10 वेळा जातो रामाला, पण ह्याचं काही माझ्याकडे लक्षच नाही. म्हणजे जेव्हा आपल्यावरती वेळ येते तेव्हा त्यांना आपल्यावर लक्ष द्यावं, आणि जेव्हा आपल्याला काही करायची वेळ येते तेव्हा मात्र देव कुठे खातो. असं अर्धवट भक्तिशास्त्र उपयोगाचं नाही. भक्तिशास्त्र कर्मप्रधान आहे. कर्म आणि भाव एकत्र असला की भक्ती आहे. आणि जिथे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, की कर्म वेगळं आहे भाव वेगळा आहे, तिथं भक्ती नाही आहे. कर्म आणि भाव एकत्र असायला. लक्षणांचं धाम आहे, म्हणजे जिथे जिथे हे आहे तिथे तिथे राम आहेत हे नक्की. बघा, लक्षणं कशाला म्हणतात? सौभाग्य चिन्ह धारण करतात म्हणजे सौभाग्याची लक्षणं, बरोबर. मग सौभाग्य लक्षणं पाहिल्यावर सौभाग्यवती, बरोबर. नवीन गावात गेलो, मंदिर दिसतंय, अहो मंदिर कशाचं आहे, मंदिर कशाचं आहे काही कळत नाही हो. समोर जाऊन पाहिलं तर नंदी आहे. काय निर्णय झाला? महादेवाचं. म्हणजे नंदी हे महादेवाचं लक्षण आहे, तसं लक्ष्मण हे रामाचं लक्षण आहे. जे रामाला आवडेल ते स्वतः धारण करणारे, रामासाठी जगणारे, रामासाठी वावरणं. म्हणजे बघा, तीनही रामाच्या धाकट्या बंधूंकडे असलेल्या पात्रता बघा. एक विश्वाचं भरण पोषण करतो, एक शत्रूंचा नाश करतो, आणि एक रामाची लक्षणं धारण करून सगळ्या जगाचा आधार बनून रामाला प्रिय बनून वावरतो, म्हणून त्याला लक्ष्मण म्हणतात. असं नामकरण आहे. या चारही बालकांच्या जोड्या तयार झाल्या. पायसाची विभागणी जशी झाली होती तशा जोड्या तयार झाल्या. राम लक्ष्मण, भरत शत्रुघ्न. भरतजी तंतोतंत रामासारखे, शत्रुघ्न आणि लक्ष्मण तंतोतंत एकमेकांसारखे. त्यामुळे राम लक्ष्मण जोडी तयार झाली, भरत शत्रुघ्न तयार झाले. श्रीरामांचे अनुयायी लक्ष्मण, अनुगामी लक्ष्मण, श्रीरामांचे अनुगामी भरतजी, आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्नांचे, लक्ष्मण आणि भरतजींचे अनुगामी शत्रुघ्न, म्हणजे दासांचे दास.